नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारातून ऑक्टोबर 2024 पासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FIIs यांनी पैसे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली। भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याची प्रक्रिया ही एप्रिल 2025च्या पहिल्या 4 दिवसात देखील सुरूच आहे। विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रम्प टॅरिफमुळे सतर्क होत पैसे काढण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे। एप्रिल महिन्यातील पहिल्या 4 दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून 10,355 कोटी रुपये काढून घेतलेत। आकडेवारीनुसार 21 मार्च ते 28 मार्च या कालावधीमध्ये 6 दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 30,927 कोटी रुपये गुंतवले होते। त्यामुळे त्यांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याची आकडेवारी मार्च महिन्यामध्ये 3,973 कोटी रुपयांनी घटलेली होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून 34,574 कोटी रुपये काढून घेतले होते, तर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे काढून घेण्यात आले होते। FPIs कडनं 78,027 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली होती। आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 1 एप्रिल ते 4 एप्रिलपर्यंत भारतीय शेअर बाजारातून 10,355 कोटी रुपये काढून घेतले। 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1,27,000 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली। डेट मार्केटच्या संदर्भातील आकडेवारीनुसार FPIsनं एप्रिलमध्ये बॉन्ड आणि डेट मार्केटमध्ये जनरल लिमिटपर्यंत म्हणजेच 556 कोटी रुपयापर्यंत आणि व्हॉलेंटरी रिटेन्शन रूटपर्यंत म्हणजे 4,034 कोटी रुपये एवढे काढून घेतलेले आहेत। भारत आणि इतर देशांवरती लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेमध्ये महागाई वाढणार आहे। यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये विक्रीचं सत्र पाहायला मिळालं। S&P 500 आणि नॅसडॅकमध्ये 10% घसरण पाहायला मिळाली। ट्रेड वॉरचा परिणाम हा दूरगामी होऊ शकतो, ज्यामुळे जागतिक व्यापार आणि आर्थिक वाढीवरती परिणाम होईल। डॉलर इंडेक्स 102 वरती येणं भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी भांडवली प्रवाहांसाठी हे अनुकूल राहू शकतं। त्यामुळे ती गोष्ट जरी चांगली असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावणं ही गोष्ट मात्र परवडण्यासारखी नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।